ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतकलेश विनाशाय गोविंदाय नमो नमो। पुंडलिकावरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु गजानन महाराज की जय। गो माता की जय। विश्व के सभी साधु संतन की जय। भारत के शूर वीरों की जय। वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की जय। भारत माता की जय। यांच्या माध्यमातून समाजासमोर संतांचे विचार पोहोचवले जात आहेत आणि त्या माध्यमातून आज तुमच्या समोर मी प्रवचन रूपी सेवा आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे। या प्रवचन सेवेसाठी आपल्या जीवनातील अनमोल वेळ देऊन ऐकत असलेली अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रमाची सर्व पदाधिकारी मंडळी, प्रचारक मंडळी, गुरुदेव सेवा मंडळाची सर्व कार्यकर्ता मंडळी, भाविक भक्त, भक्तिमती माता भगिनी आणि भाई बंधू, सज्जनो, प्रवचन रूपी सेवेसाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन घेतलं। प्यारे अपनी गठड़ी खोल, इसमें लाल भरे अनमोल। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी जगातल्या सर्वात संतांचा अवतार म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तुम्हाला आम्हाला प्यारे म्हटलेलं आहे। म्हणजे एका परिवाराचं वंदनीय राष्ट्रसंतांनी आपल्याशी जोडलेलं आहे, प्यारे म्हटलेलं आहे। एखाद्या आवडत्या माणसाला आपण प्यारे किंवा प्रिय असं म्हणत असतो, मित्र म्हणत असतो आणि हे सगळे शब्दांचे प्रयोग, मित्रापासून शब्दाचे प्रयोग वंदनीय राष्ट्रसंतांनी केलेले आहेत। पहा, अनेकांचं आपण तत्वज्ञान वाचलं असेल, पण वंदनीय राष्ट्रसंताचा जो अवतार आहे, राष्ट्रसंतांनी एक सर्वसाधारण परिस्थितीत समाजासमोर आणला। वंदनीय राष्ट्रसंतांना आम्ही समजू नाही शकलो। वंदनीय राष्ट्रसंत परिवाराचा सदस्य म्हणून आमच्या सोबत राहिले, म्हणून मित्र म्हटले आणि म्हणून या भजनात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्यारे शब्द वापरला। प्यारे, प्यारे म्हणजे प्रिय असलेल्या मित्रा। आपल्याला म्हटलेलं आहे, तुम्हाला मला, प्यारे अपनी, त्याला आपली, प्यारे अपनी गठडी, गठडी म्हणजे गाठोड। एखादं गाठोड जे आपण बांधून ठेवतो काही वस्तूंचं, त्या वस्तू विस्कळीत होऊ नये म्हणून त्या बांधून ठेवतो। प्यारे अपनी गठडी, त्याला म्हटलेलं आहे गठडी, गाठोड। प्यारे अपनी गठडी खोल, खोल म्हणजे सोड। जे गाठोड तुझ्याकडे बांधलेलं आहे ते तू सोड। इसमे म्हणजे याच्यात, लाल भरे अनमोल, लाल भरे अनमोल म्हणजे लाल या शब्दाचा शब्द जो आहे, अर्थ जो महाराजांनी घेतलेला आहे तो अर्थ खूप मोठा आहे। लाल म्हणजे तुझ्याकडे काय नाही असं, तुझ्याकडे प्रेम आहे, तुझ्याकडे शक्ती आहे, तुझ्याकडे काय नाही, त्याचं नाव आहे लाल। प्यारे अपनी गठडी खोल, इसमें लाल भरे अनमोल। त्या गठोड्यात लाल म्हणजे हे मी जे सांगितलं हे सगळं इतकं त्याच्यात भरलेलं आहे आणि ते तू खोल, कारण त्याची किंमत अनमोल आहे, ज्याला मोल नाही अशी ती किंमत आहे आणि ते तू सोड, ते तुझ्याजवळ आहे। संतांच्या भाषेत सांगायचं असलं तर तू जागा बोललासी, हे सगळं सज्जन हो। हे काय म्हणावं लागलं वंदनीय राष्ट्रसंताला सोड, कारण
आमच्यात समीकरण नाही, कुठेतरी जुडलो नाही, ज्याची खरी समाजाला गरज आहे ते आमच्यात कुठेतरी वंदनीय राष्ट्रसंताला दिसलं नाही. म्हणून राष्ट्रसंतांनी आमच्यासाठी भजन लिहून ठेवले की प्यारे अपनी गठडी खोल इसमें लाल भरे अनुभव. आज एखादा कीर्तनकार असेल, कीर्तनकाराशी जुळत नाही, काही जुळत असेल ते त्या कीर्तनकारांच्या आई वडिलांची पुण्य असेल. सज्जनो, जो कोणी काम करत असेल, कोणी कमी काम करत असेल, कोणी जास्त करत असेल, एकमेकाला सहकार्य करता आलं पाहिजे, एकमेकाचं काम समजून घेता आलं पाहिजे. ज्याच्याकडे जेवढा वेळ असेल तो तेवढं काम करेल. मला आता हे म्हणायचं आहे, तुम्ही आपण काय काम करणार? वरच्याने आपल्या हिश्श्यावर जेवढं लिहून दिलेलं आहे काम, त्याच्याशिवाय जास्त करता येत नाही, वेळ शिल्लक असला तरी. मला असं म्हणायचं, वर्षांनी लिहून दिलेलं आहे की संतांचं काम तुम्ही किती तास करावं. तुम्हाला तुमच्याकडून जर 10 तास काम संतांचं होत असेल, समाजाचं होत असेल, माझ्याकडून काहीच काम नसेल, मी रिकामा बसेल असेल, तर याचा अर्थ असाच आहे की माझ्या ईश्वर भगवंताने 1 तासाचं काम केलं. त्याला माहित होतं की तुझी लायकी 1 तासाची काम करण्याची आहे, इतरांची 10 तासाची. बस हे त्याचं उत्तर. आणि म्हणून जो कोणी काम करत असेल, कोणी कमी करेल, कोणी जास्त करेल, कमी करणाऱ्याचे कौतुक करा, जास्त करणाऱ्याचे कौतुक करा. हे आपल्याला करता आलं तर समजून घ्या, वंदनीय राष्ट्रसंतांनी सांगितले गाठोडं आपल्याला बोलता आलं. अनेक ठिकाणच्या कामातून आलेले आहेत की आम्ही सर्व काम करतो, इतरांनी नाही करावं का? त्यावर जितकं आहे त्याला ते मिळतं. कारण की लाखो जन्म करे पुन्हा जागी तप पावे. महाराज कोणाच्या हिश्श्यावर किती आले हे महाराजांनी ठरवलेलं आहे की मी कोणाच्या हिश्श्यावर किती जायचं आणि त्यांनी किती करायचं. आणि म्हणून आपल्याकडे सगळं आहे, ते फक्त खोलता आलं पाहिजे आपल्याला, ते गाठोडं खोलता आलं पाहिजे, ते ज्ञानरूपी गाठोडं खोलता आलं पाहिजे. पण आमचं कसं होऊन राहिलं सज्जन, हो माहिती आहे का? आम्हाला नेमकं काय खोलायचं आहे, काय बंद करायचं आहे हेच अजून समजून नाही राहिलं. ज्या दिवशी आम्हाला हे समजेल, राष्ट्रसंतांच्या भजनाचा अर्थ आम्हाला समजला. भजन तर आम्ही रात्रंदिवस करून राहिलो, रात्रंदिवस भजन. पण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनाची सुरुवात केली ही कशासाठी केली हे आम्ही समजून घेतलं. ही संत परंपरा वंदनीय राष्ट्रसंतांनी का समाजापर्यंत आणली? मग संत कबीरदासांनी सुद्धा आम्हाला तेच सांगितलं की आदत बुरी सुधारलो बस हो गया भजन. वंदनीय राष्ट्रसंतांच्या भजनातून अनेक प्रमाण भेटले. वंदनीय राष्ट्रसंतांनी सांगितलं जब तू नेकी से जीता है तब तू शराब पी पिता. हे कधी भजनात जर आम्ही म्हणत असतो तर कबीरदासांनी तेच सांगितलं की आदत बुरी सुधारलो बस हो गया भजन. वाणी का सूर सुधारलो बस हो गया भजन. मला जर गोड बोलता येत असेल तर समजून घ्या सगळं भजन. आणि म्हणून सज्जन हो, आम्ही नेमकं लक्ष कशात दिलं पाहिजे, किंवा हा मानवरूपी जन्म 84 लक्ष योनी फिरून हा नरजन्म भेटला, त्या जन्माचा आम्ही सार्थक करण्यासाठी नक्की त्या दिशेने चाललो का त्याचा विचार केला. आणि त्याचा विचार ज्या दिवशी आम्ही करत असू, खऱ्या अर्थानं ज्या दिवशी आमच्यातला ते गाठोडं खोललं तुम्ही, इसमे लाल भरे अनुभव, ते गाठोडं तुम्हाला कसं झालं माहितीये का? आमची एकामेकाबद्दलची जी भावना आहे ती द्वेष भावना आहे, सहकार्याची भावना आहे. खरंच एखादा प्रचारक एखाद्या गावात जर काम करायसाठी काही आला असेल तर त्याला सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे, ही भावना असली पाहिजे. आणि म्हणून मग एखादा व्यावसायिक जरी असला तरी त्या व्यवसायातही तशीच पद्धती पडते. मग एखादा एक उदाहरण तुम्हाला सांगतो, खूप आली पाहिजे, मग त्याने एक युक्ती लढवली. त्याने युक्ती अशी लढवली की पेशंट आपल्याकडे जास्त आले पाहिजे. त्याने त्याच्या हॉस्पिटलच्या इमारतीवर मोठं बोर्ड लावलं, त्याच्यावर लिहिलं की 500 रुपयामध्ये कुठल्याही बिमारीचा इलाज गॅरंटेड होईल. तुम्हाला कुठलीही बिमारी असू द्या, कुठलाही आजार असू द्या, तुमचा आजार 100% बरा होईल ही 500 औषध नाही, तर तुम्हाला 1000 रुपये आम्ही परत करणार. आता समोरून एक बुद्धी
बुद्धिमान गृहस्थ चालला होता, त्याच्या असं लक्षात आलं की मी या डॉक्टरकडे जर जातो, माझी जर बिमारी सांगतो, 500 रुपये जर मी याला देतो आणि माझी जर बिमारी नाही बसली तर 1000 रुपये हा परत करतो म्हणतो, मग तर मला या डॉक्टरशीच व्यवसाय करायला पुरते, इतर ठिकाणी जाऊन मेहनतीचं काही काम. यांनी याचा बुद्धीचा विचार लावण्याचा प्रयत्न केला. बुद्धी फक्त माझ्याकडे आहे हे डोक्यातून आजपासून काढून टाका तुम्ही. माझ्याकडे बुद्धी आहे असा जर विचार गणित आहे, बुद्धी आपल्यापेक्षा समोरच्या व्यक्तीत आहे हे गणित डोक्यात. सगळ्यांकडे बुद्धी आहे. हा समोरून जात असलेला जो होता ना माणूस, याला असं वाटलं की डॉक्टरपेक्षा बुद्धी याला जास्त आहे आणि म्हणून हा त्या डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला सांगितलं, म्हणे डॉक्टर साहेब माझ्या जिभेची चव गेली हो, अजिबात स्वाद लागत नाही काहीच. डॉक्टर म्हणे काही हरकत नाही, आमच्याकडे औषध आहे हो. डॉक्टरनी कंपाऊंडरला सांगितलं 17 नंबरच्या बॉक्स मधून औषधी आण. कंपाऊंडरनी 17 नंबरच्या बॉक्स मधून औषधी आणली. सांगितलं अर्ध झाकण घे आणि या पेशंटच्या तोंडात टाक. त्या पेशंटच्या तोंडात जसं टाकलं, टाकता बरोबर त्यांनी ती गुंडी बाहेर फेकली. अरे डॉक्टर साहेब म्हणे हे तर पेट्रोल आहे. आले की नाही म्हणे चव बरोबर, तुम्हाला स्वाद आला की नाही म्हणे तुमचा परत द्या 500. 1000 रुपये आणण्यासाठी गेलो होतो डॉक्टरकडून. परत 4 दिवसांना 4 दिवसांना आला आणि डॉक्टर साहेबाला म्हणू लागला, डॉक्टर साहेब मागच्या वेळेची औषध बरोबर होती, पण आता मला पुन्हा प्रॉब्लेम आला. आता माझी स्मरणशक्ती गेली म्हणे. अरे स्मरणशक्ती कशी काय गेली तुमची? बरं 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 काही हरकत नाही. पुन्हा पेशंटला आवाज दिला. आता हा गेला होता 1000 काढण्याच्या तयारी. पुन्हा कंपाऊंडरला आवाज दिला, कंपाऊंडर 17 नंबरची औषध घेऊन या 17 नंबरच्या बॉक्स मधून. हा पेशंट म्हणे हो डॉक्टर साहेब त्याच्यात पेट्रोल आहे ना, म्हणजे मागच्या वेळेस तुम्ही पेट्रोलच पाजलं होतं. आली की नाही म्हणे स्मरणशक्ती तुमची जागेवर, मला अजिबात दिसत नाही. डॉक्टर म्हणे आमच्याकडे पण आता त्याची काहीच औषध नाही. अशी कशी औषध नाही? तुम्ही तर बोर्ड लावून ठेवलेला आहे की कुठलाही इलाज आमच्याकडे होईल. द्या म्हणे मला 1000 रुपये परत, मग तुमच्याकडे औषध नाही. डॉक्टरने खिशात हात घातला, 50-50 रुपयाच्या 2 नोटा काढल्या, त्याच्या हातात दिल्या. म्हणे हे घ्या तुमचे 1000 रुपये. त्यांनी ते 50-50च्या 2 नोटा पाहिल्या. म्हणे डॉक्टर साहेब हे तर 100 रुपये आहे. आले की नाही म्हणे नंतर परत तुमची द्या 500. आम्ही अशा बुद्ध्या लावून राहिलो आमच्या, आणि ह्या बुद्ध्या आमच्या जोपर्यंत लागतील, एकापेक्षा एक हुशार लोक आहेत. जे काही आमच्याकडे आहे ते समाजाचं आहे. जे काही दिलेलं आहे ते वर्षांनी दिलेलं आहे. त्याचं वाटप बरोबर करता आलं पाहिजे. शरीर दिलं आहे परिवारासाठी आहे, समाजासाठी आहे, गावासाठी आहे, देशासाठी आहे, व्यवसायासाठी आहे. त्याचं डिवायडेशन सगळ्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि ज्या दिवशी मग म्हणता येईल की प्यारे अपनी गठडी खोल, इसमें लाल भरे अनमोल. महाराज गठोड खोलला. आणि याची खरी गरज आहे सज्जनो. आज अनेक कीर्तनकार, प्रवचनकार स्टेज बंद झाले, आता हे घरी बसून करावं लागून राहिले कार्यक्रम, नाही का? परिस्थिती कशी बदलेल सांगता येत नाही. आषाढी एकादशी एवढी मोठी लाखोची गर्दी, ती सुद्धा विठ्ठलाला यावेळेस बंद करावी लागली. गुरुकुंज आश्रमातली दरवर्षीची पुण्यतिथीची गर्दी यावर्षी कदाचित थांबणार आहे. प्रत्येक कीर्तनकार, प्रवचनकार आता लाईव्ह कार्यक्रम. आणि तरी परिस्थिती जर तुम्ही पाहसाल, टीव्हीवर बातम्या पहा, तर आजची परिस्थिती आम्ही पाहतोय. माणूस अजिबात घाबरून नाही राहिला. कोरोना नावाचा एवढा राक्षसी रोग पूर्ण जगात थैमान घालून राहिला, पण माणूस अजिबात घ्यायला तयार नाही. आणि जो घेऊन नाही राहिला तो 14 दिवसासाठी मग शाळेत बसून राहिला. काल तर एक जण भेटला होता, फार सुंदर बोलला माझ्याशी. म्हणे महाराज शाळा शिकून जे मुंबई गेले होते, म्हणे शाळा शिकून जे मुंबई पुण्याला नोकरीसाठी गेले होते, ते तिथून परत आले म्हणे शाळेत बसले आता 14 दिवस. म्हणजे शाळेतून गेले होते म्हणे मुंबई पुण्यात
कुठे बसवेल हे सांगता येत नाही, पण की याचा निर्माता तो आहे आणि म्हणून फार जिम्मेदारीने वागावं. ज्यासाठी हा जन्म झालेला आहे त्या जन्माचा सार्थक करावं. बुद्धी कुठे लावायची याचा विचार प्रत्येकाने करावा. सज्जन हो, घराला कुलूप लावलेलं होतं. तो घर मालक आला आणि चाबी दिसली नाही म्हणून त्यांनी त्याच्या पायातली चप्पल काढली. ती चप्पल त्या कुलपावर मारत होता. बऱ्याच वेळा प्रयत्न केला पण त्या चप्पलनं काही कुलूप त्याचं तुटत नव्हतं. शेवटी शेजारचा माणूस आला, त्यांनी पाहिलं की या चप्पलने कुलूप तोडून राहिला. तो म्हणे, अरे चप्पलला कुलूप तुटत असते का, कधी तर डोक्याचा वापर करत जा म्हणे. त्यानं फक्त असंच म्हटलं, यानं धडकन डोकं घेतलं त्या कुलपावर. कुठे काय करायचं आहे हे जर आमचं गणित, हे जर आमच्याजवळ तारतम्य नसेल तर समजून घ्या माणसाच्या जन्मात येऊनही आम्हाला सुचून नाही राहिलं काय करायला पाहिजे. आणि म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी संजीवनी दिली की गडे हो, ग्रामगीतेच्या माध्यमातून जीवनाचा पेपर सुंदर सोडा. आणि म्हणून बघितलं की ग्रामगीता पारायण करून ठेवू नका. महाराज सांगतात, ग्रामगीता नवे पारायणासी वाचता वाट दावी जनासी बदलवी जीवनासी निघेता. ग्रामगीता पारायणाशी नसून आम्ही वाचल्यावर जर खरंच अंगीकृत केली तर आजच्या सध्याच्या जीवनात संजीवनी आहे. आणि म्हणून आपण भाग्य की भारतात जन्माला आलो. आपण भाग्यवान आहोत की आपला जन्म महाराष्ट्रात झाला. आपण भाग्यवान आहोत आपला जन्म विदर्भात झाला. सज्जनो, ज्यासाठी हा जन्म झाला, ज्यासाठी जन्माला आलो, या जन्माचं नियोजन आपल्याला प्रत्येकाला करता आलं पाहिजे. त्यासाठी संतांचे अवतार झाले. संतांनी आपल्या आयुष्याची संध्याकाळ फक्त आपल्यासाठी केली. संत जर नसते तर आज आपल्याला बसण्याचं बोलण्याचं सुद्धा तारतम्य नसतं. सज्जनो, खरं म्हणजे माणसाला आयुष्य जे आहे ना, त्यावेळेस आयुष्य 40 वर्षाचं होतं. प्रत्येकाला भगवंतांनी 40-40 वर्ष सारखे वाटून दिले होते. माणसाला 40, बैलाला 40, कुत्र्याला 40, घुबडाला 40, सर्वांना प्रत्येकी 40-40. पण जेव्हा 40 वर्ष बैलाला दिल्या गेले तेव्हा बैलांनी अनेक बैल एकत्रित झाले. त्यांनी मीटिंग घेतली. 40 वर्ष घेऊन काय करायचं आहे, हे आयुष्य खूप झालं, इतकं आयुष्य नको आपल्याला. मग बैल भगवंताच्या दरबारात गेले आणि त्यांनी सांगितलं, देवा आम्हाला 40 वर्षाचं आयुष्य नाही पाहिजे. शेतकऱ्यांची सेवा 40 वर्षापर्यंत करत राहायची आहे. खांद्यावर घ्यायचा आहे त्या काडीचा मार, आरीचे टोचे. देवा इतकं काय करणार आहे, एवढं नको आम्हाला. देव म्हणे, काय करू, आम्हाला 20 वर्षाचं आयुष्य देतो. भगवंत म्हणे, काही हरकत नाही, मी 20 देतो, पण 20 तुमचं परत घेतलेलं काय करू. बाजूला माणूस उभा होता. माणूस म्हणे, भगवंता आम्हाला 40 दिले ना, बैलाचं 20 आम्ही घेतो, शक्य होत असेल तर. देव म्हणे, करता येईल ना. दिलं 20 वर्ष, बैलाचं कमी केलं आणि माणसाला 20 वर्ष देऊन टाकलं. म्हणजे आपलं खरं मूळ हक्काचं ऐकता बरोबर बाहेर बसलेलं होतं कुत्र आलं उठून म्हणे, देवा मस्त तुला लागते, एवढ्या तुकड्यासाठी हळ हळ हळ, या दारावून त्या दारावून, त्या दारावून त्या दारावून. भगवंता 40 वर्ष नको, आमचे 20 कमी कर. भगवंत म्हणे, 20 कमी करतो पण देऊ कोणाला. म्हणे, भगवंता तुम्ही कोणालाही द्या पण आमचे कमी करा. बाजूला माणूस उपास होता. म्हणे, भगवंता आम्ही घ्यायला तयार आहोत. कुत्र्याची 20 वर्ष माणसाला दिली. 60 अधिक 20 80 झाले माणसाचे. बाजूला घुबड होतं. घुबड म्हणे, देवा 20 कमी कर. भगवंत म्हणे, 20 कमी करतो, घेईल कोण. माणूस बाजूला उभा होता. माणूस म्हणे, देवा हजर आहे. 80 अधिक 20 झाले 100. आता हे 100 वर्ष जे आम्हाला भेटलेले आहेत, हे जर आम्ही महाराजांनी सांगितल्याप्रमाणे प्यारे आपली गठडी खोल इसमे लाल भरे अनुभव,
ते गठोळ जर व्यवस्थित खोललं नाही तर उधारीचं जे घेतलेले आम्ही आयुष्य आहे ते त्याच पद्धतीने जगतो की नाही पाहतो. 40 वर्ष माणूस असं जगतो की ते 40 वर्ष 20-22 वर्ष त्याच्या शिक्षणात जातात, कोणाचंच ऐकत नाही त्यावेळेस. त्याच्यानंतर लग्न झाले मोठेपर्यंत 40 वर्षापर्यंत 40 वर्ष कशी हातातून निघून जातात त्याला सुद्धा कळत नाही. 40 वर्षानंतर जेव्हा 41वं वर्ष लागते सज्जन हो, हे 41वं वर्ष म्हणजे आम्ही घेतलेलं उधारीच आहे. हे 41वं वर्ष सुरू होते बैलाचं. 40 वर्षानंतर 41वं वर्ष सुरू होते तेव्हा माणूस फक्त परिवारासाठी जगतो. घरात आलं की यादी तयार असते, हे काय किराण्याची यादी. शाळेतून मुलं आले की म्हणतात हे काय आमच्या शाळेची यादी. त्यांनी फक्त काम करायचं आणि घरातल्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या. पैसा पुरवायचा, बाहेर जायचं, पैसे कमवायचे, घर चालवायचं. तो स्वतःसाठी जगत नसतोच. दिवसभर राबराब बैल जसा शेतात धावत होता, काम करत होता, तसं 41व्या वर्षानंतर माणसाचं सज्जन हो 20 वर्ष बैलासारखा धावल्यानंतर जेव्हा हे 20 वर्ष सप्ताह 40 अधिक 20 जेव्हा 61 सुरू होते त्यावेळेस हे 61वं वर्ष सुद्धा आमचं कुत्र्याचं घेतलेलं आहे. हे कुत्र्याचं घेतलेलं आयुष्य आम्ही कुत्र्यासारखं जगतो. त्या घरातल्या सुनीला समजलं की तिची काय जबाबदारी आहे. सज्जन हो एवढ्या तुकड्यासाठी राबणारा 61व्या वर्षात त्याला खूप वाट पाहावं लागते की कधी मला माझ्या ताटात भाकरी आणि मी जेवण करेन. त्या कुत्र्यासारखं आयुष्य आहे सज्जन हो. हे 80 वर्ष जेव्हा संपतात, 81वं वर्ष जेव्हा माणसाचं लागते, हे सुद्धा उधारीच आहे. हे घुबडाचं घेतलेलं. घुबडाला रात्री दिसतं, दिवसा दिसत नाही. पण 81व्या वर्षात नजर जाते माणसाची, दिवसाही दिसत नाही, रात्री दिसत नाही. घरात कुठे जर तो माणूस फिरत असला एखाद्या वेळेस तर त्याला घरातली मंडळी सांगते एका कोपऱ्यात बसा, पाडसाल काही पायली लागेल कशाला, भांड्याला तुमचा. अशा परिस्थितीत माणूस जगत असतो. पण हे सगळं काही जर तुम्हाला व्यवस्थित करायचं असेल, उधारीचं घेतलेलं आयुष्य जर चांगलं करायचं असेल तर त्यासाठी राष्ट्रसंत सांगतो की प्यारे अपनी गठडी. सगळं काही तुमच्या जवळ आहे, फक्त ते व्यवस्थित सोडता आलं पाहिजे. व्यवस्थित सोडता आलं तर समजून घ्या तुमचा मानवरूपी पेपर तुम्हाला व्यवस्थित सोडता येईल. संतांनी समाजासाठी तेच केलं सज्जन, पण कधी दाखवलं नाही. पुणे दिसे ते पूर्ण करी जगाचा तोलबोध सा. समाजावर संकट आले तेव्हा संतांचे अवतार झाले आणि भरकटलेल्या समाजाला संतांनी जागेवर आणलं. परंतु केलेला चमत्कार समाजासमोर कधीच दाखवला नाही. आणि वंदनीय राष्ट्रसंत सांगतात तेच खरे संत आहेत की ज्यांनी समाजाला मदत केली, पण आम्ही केली म्हणून कधी समाजाला सांगितली नाही. म्हणून तुमची माझी हीच जबाबदारी आहे. आज आम्ही समाजाच्या हितासाठी काम आम्ही केलं हे जर आम्ही समोर येऊन सांगत असू तर पण राष्ट्रसंतच नाही समजले. वंदनीय राष्ट्रसंत काम करत असणारा एकमेव जगातील असा संत आहे की ज्या संतांनी इतर संतांचं वाङ्मय आपल्या भाषेत सोपं करून लिहिलं आहे. काय अशी कोणाची तयारी परिस्थिती तर समाजाची सध्या अशी आहे, एखाद्या जर जे भजन म्हणत असेल ते भजन दुसरा माणूस म्हणत नाही का, ते भजन त्याचं आहे ना, मी कसं म्हणू, ही परिस्थिती. पण वंदनीय राष्ट्रसंतांनी माऊली ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकोबाचा गाथा आणि अनेक संतांचे धर्मग्रंथ एकत्रित केले आणि ते 41 अध्यायाच्या माध्यमातून रामगीतेत सोपे करून आपल्या समोर आणले. ज्ञानराज गुरु माऊली त्यांच्या कृपा दृष्टीची फळासी आले ग्रामगीता स्वरूपा. वंदनीय राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेची निर्मिती केली, पण सर्व समाजाला सांगितलं
ज्ञानेश्वराचा आहे. ग्रामगीता म्हणजे माऊली ज्ञानेश्वराचा प्रसाद आहे. हे सगळं तत्वज्ञान माऊलीचं आहे. हे तुकोबारायाचं आहे. हे विठोबाच्या दरबारात बसलेलं असताना म्हणून हे सगळं तयार झालं. आजकाल तर कोणाच्या माध्यमातून कोण तयार झालं ते सांगायलाच तयार नाही की नाही यांच्यामुळे आम्ही तयार झालो. आमची बुद्धी ही पहिले चिल्लर विक्रेता होतो, आम्ही आता ठोक विक्रेता झालो. ज्या दिवशी आम्ही सांगू ना की हे लोक आम्हाला साथ करतात, यांच्यामुळे आम्ही सगळं काही करू शकतो, हे ज्या दिवशी आम्हाला सांगता येईल त्या दिवशी समजून घ्यावं की ते गाठोडं जे वंदनीय राष्ट्रसंतांनी सोडायला सांगितलेलं आहे ना, प्यारे आपली पिठडी खोल इसमें लाल भरे अनमोल, ते सोडलं असं समजा. आणि म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कुठेही भेदभाव न ठेवता, वारकरी असतील, गुरुदेव सेवा मंडळ असेल, भाव न ठेवता काम. सज्जनो, वंदनीय राष्ट्रसंतांनी नक्की काय सांगितलंय हे आम्हाला समजून घ्यायचं आहे. मला तरी असं वाटतं की एखाद्या शिक्षकांनी एखादा धडा वर्गात शिकवला आणि एखाद्या तर तो धडा शिकवण्याचा मागचा काय उद्देश होता त्या शिक्षकाचा हे त्या विद्यार्थ्याला कळत असत. तसंच आमचं झालं. आमचे शिक्षक वंदनीय राष्ट्रसंत, वंदनीय राष्ट्रसंतांनी जो काही धडा आम्हाला शिकवला, जी काही पद्धती आम्हाला शिकवली, खरंच आम्ही त्या पद्धतीप्रमाणे काम करतो आहे का समजून घेतलं पाहिजे. नाही, वंदनीय राष्ट्र किंवा आहेत त्या प्रत्येक धर्मात, त्या प्रत्येक पंथात वंदनीय राष्ट्रसंतांनी हजेऱ्या लावल्या आणि त्या पंथांनी तेवढ्या मोठ्या उत्साहाने वंदनीय राष्ट्रसंतांचा आदर सुद्धा केला. मग विश्व हिंदू परिषदची स्थापना असेल, विश्व हिंदू परिषदच्या स्थापनेमध्ये वंदनीय राष्ट्रसंतांना आमंत्रण आलं. ज्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सर्व धर्मांवर, सर्व जातींवर भजन लिहिले, वंदनीय राष्ट्रसंतांनी सांगितलं की सुना मैंने गुरुजन से प्रभु सबके बसा घट में, जिधर देखो उधर वो है मंदिर में, है मस्जिद में. या भाषेत सांगणारे विश्व हिंदू परिषदची स्थापना करायला गेली वंदनीय राष्ट्रसंत. विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेच्या त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. वंदनीय त्यांच्या पंथाचं खरंच काय काम आहे हे समजून सांगताना आलं. ते वंदनीय राष्ट्रसंतांनी भाषेत समाजाला सांगितलं. त्यावेळेस त्यांना वाटलं की पहा आपण काय करतोय की ते सोपं करून वंदनीय राष्ट्रसंतांनी सांगितलं. आणि म्हणून आम्ही सर्व एकत्रित आलो पाहिजे. आम्ही एकत्रित येऊ तर वंदनीय राष्ट्रसंतांची संकल्पना पूर्ण करू की सुंदर गाव बनाए बहादूर मित्र प्रेम की धारा, तुकडे अदास कहे घर घर कहू राम राज्य उजे. प्रत्येक घराघरात रामराज्य जर उभं करायचं असेल, माझ्या अल्पबुद्धीनुसार ज्या सर्व संतांनी विषय मांडलेले आहेत ते सर्व विषय राष्ट्रसंतांनी सोपे करून ग्रामगीतेत लिहिले. म्हणजे सर्व संतांचे विचार आम्ही समाजापर्यंत पोहोचण्यासाठी. म्हणजे याचा अर्थ कोणी असं म्हणू नये की राष्ट्रसंतांचे विचार पोहोचवता म्हणून तुम्ही तुकोबारायाला मानत नाही का, तुकोबारायाचे विचार चांगले नव्हते का. जे विचार तुकोबा ग्रामगीतेत सोपे करून समाजासमोर लिहिले हे आम्हाला समजलं. जे तुकोबारायाने सांगितलं की क्षणोक्षणी हा वंदनीय राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत सोपे केलं. जे माऊलींनी सांगितलं की आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे, तो शोणी मज द्यावे पसाय दाने, तेच वंदनीय राष्ट्रसंतांनी प्रार्थनेत सांगितलं. हे प्रार्थना गुरुदेव से स्वर्ग समसंसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार. ज्ञान वंदनीय राष्ट्रसंतांनी सोपं केलं. आणि म्हणून आम्ही सर्वांनी ज्या ज्या संतांचं काम करत असणाऱ्या प्रचारकांनी सर्वांबद्दल सर्वात पहिले प्रेम जागृत केलं पाहिजे की मी जर वंदनीय राष्ट्रसंतांचं काम करतोय तर इतर माझा बंधू सुद्धा कुठल्या तरी संतांच्या प्रचाराचं काम करतोय. संतांचे प्रचार म्हणजे काय? जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती.
संतांनी समाजासाठी आपल्या आयुष्याची संध्याकाळ केली, तेच विचार आम्ही समाजापर्यंत. आम्ही कोण आहे समाजाचे? आम्ही पोष्टमन आहोत, पोष्टमन, महाराज नाही. जे होऊन गेले तेच महाराज आहेत. फक्त लोक आदराने, एखाद्या शाळेतला जर शिक्षक असला तर त्याला गुरुजी किंवा सर म्हणण्याची पद्धत आहे. पोलीस स्टेशन मधल्या ठाणेदाराला ठाणेदार म्हणतात किंवा त्या विभागात काम करत असणाऱ्या लोकांना पोलीस म्हणतात, जमदार म्हणतात, नाही का? त्या पद्धतीने अध्यात्माच्या क्षेत्रात काम करत असणाऱ्या लोकांना महाराज म्हणतात. पण आम्ही खरं म्हणजे पोष्टमन आहोत. संतांची डाग घेऊन पद्धतीनं समाजाला समजेल या भाषेत वाचून दाखवणारे आम्ही पोष्टमन आहोत. खाकी कपड्यामध्ये येणारा पोष्टमन सरकारी, या पोशाखात येणारा पोष्टमन संतांचा. आणि म्हणून हे काम आम्ही जर करत असू तर जो जो कोणी काम करत असेल तो आमच्या परिवारातला आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. हे गाठोडं आपल्याला बोलायचं, या विचाराचं गाठोडं बोलायचं आहे. आणि ज्या दिवशी हे गाठोडं खोलता आलं, आमचा मानवरूपी पेपरच सुंदर सोडला गेला. कधी करता मग? वंदनीय राष्ट्रसंतांनी सांगितलं, उद्या करायाचे आज करा, समय निकल जाएगा, फिर करोगे कब. वेळ निघून गेल्यावर करसाल, काय अर्थ आहे? आणि म्हणून हे सर्वांनी आपलं ज्यामध्ये अनमोल असे लाल भरलेले आहेत, विचार भरलेले आहेत, ज्ञान भरलेलं आहे, त्याचं गाठोडं सोडावं. भारतावर सध्या संकट आलेलं आहे. कितीतरी दिवस लॉकडाऊन मध्ये घरी बसावं लागलं, पुढेही बसावं लागणार आहे. काही ठिकाणी थोडी शिथिलता देण्यात आली आहे. लक्षात आलं की माणूस संकट गेल्यावर फार लवकर विसरतो. तो विसर माणसाला पडलेला आहे. आणि म्हणून दिवसांदिवस काही जिल्हे जर पाहिले, त्या जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त रोगी नव्हता, त्या ठिकाणची संख्या आज कितीतरी जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे तुम्हाला आज या पेजच्या माध्यमातून विनंती करेन, खरंच तुम्हाला असं वाटत असेल ना की संतांचं काम करायचं आहे, तर आजच्या परिस्थितीत खरंच तर तुम्ही स्वतःला फक्त सुरक्षित ठेवा. हे संतांचंच काम आहे. भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांनी जी तुम्हाला मला सर्वांना विनंती केली आहे की कृपया मास्क लावून घराच्या बाहेर पडा. घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुतल्यानंतर घराची शिशी छोटी खिशात असू द्या. लहानसहान गोष्टीच्या सांगितलेल्या त्या रोगापासून बचावासाठी ह्या आम्ही करत नाही. म्हणून आज आमचे काही बंधू जे कोरोनाग्रस्त आहेत, त्यामधली बरीचशी संख्या अशी आहे की ज्यांनी नियमाचं पालन नाही केलं. कसे आणि काही बंधूंचं कौतुक करावं वाटते, त्यांना शुभेच्छा द्याव्या वाटतात, त्यांच्या उदंड आयुष्याची भगवंतांवर प्रार्थना करावीशी वाटते की ज्यांनी आमच्यासाठी, आम्ही सुरक्षित राहण्यासाठी काम केलं. त्यामुळे सुद्धा त्यांना कोरोना झाला. आमची सेवा होती दिली कोरोनासाठी. कशासाठी? आम्हाला कुठेतरी त्यांनी गाडी थांबून सांगितलं, तोंडाला मास्क बांधा, कुठे चालले, घरी जा. या पद्धतीतून काम करत असताना त्यांनी हा रोग स्वतःला लावून घेतला. आता मला सांगा, जर खरंच आपल्याला हे सांगण्याची जर गरज असेल की आपण स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी दुसऱ्याने आम्हाला सांगावं, असं जर तुम्हाला वाटत असेल तर मग आपण काय काळजी घेतली सचिन? आणि म्हणून आज आपला देश जर तर स्वतःनी स्वतःची जिम्मेदारी घेणे गरजेचं आहे असं मला वाटते. आणि म्हणून या कोरोनाग्रस्त महाभयंकर राक्षसी रोगातून आपण सर्वजण नक्कीच लवकरच बाहेर निघू, त्याकरता सांगतो. संत मोझरकर महाराज विचार मंच फेसबुक लाईव्ह पेजच्या माध्यमातून
श्री ज्ञानराजजी बैसकर आणि श्री पुरुषोत्तमजी बैसकर यांनी विनंती केली होती, त्यांचा फोन आलता आणि त्या माध्यमातून प्रवचन सेवा तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. लाईव्ह फेसबुकवर प्रवचन सेवा मांडणे म्हणजे फार कठीण आहे, कारण समोर कोणी नसते, फक्त एक मोबाईल असतो. त्या मोबाईलला पण प्रवचन करायचं असते. त्यामुळं प्रवचन करत असताना माझ्या हृदयातले शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवले, त्यापर्यंत पोहोचले असतील ते माझ्या संतांचे आहेत. आणि जे शब्द तुम्हाला अजिबातच तुमच्या परिवारातील या सुशीलचे समजून परत करा. झालेली माझी प्रवचन सेवा याच ठिकाणी सज्जनो असा निरोप आलाय. थोडीशी सेवा वाढवावी, एक 15 मिनिटं आपण थोडस याला वाढूया. यासाठी फक्त एकच आहे की सज्जनो, आम्ही जर जिम्मेदारीने वागलो तर वंदनीय राष्ट्रसंतांचं जे स्वप्न होतं, संतांनी सांगितलं होतं की आपला देश सुखाची खाण यासी यश देव भगवान. सुखाची खाण आहे आमचा देश, पण त्याच्यासाठी आमची बी जिम्मेदारी आहे, आम्ही काय केलं पाहिजे नाही का? आमची जिम्मेदारी आहे की आम्ही काय केलं पाहिजे. आम्ही माणसाच्या जन्मात आलो, खरंच माणसासारखं वागतो काही. अनेक तरुण मुलं या कोरोनाच्या वेळेस आपली सेवा समाजासाठी देत आहेत. त्या सर्व तरुणांना मी धन्यवाद देईन. आमचे राष्ट्रसंत सांगतात, अग्नी भडकला युद्धाचा तू आळसी होऊन बसे, तरुण सुनी रक्त न उसडे नवजवान तुझं ना कसे, तरुण सुनी रक्त न. आणि शेवटी राष्ट्रसंत सांगतात की हे सगळं करत असताना शेवटी तरुणांना याच्यातून एक चांगला अनुभव येणार आहे. समाजाची, या देशाची सेवा करण्याचा हा चांगला योग आहे प्रत्येकाला. ज्याच्याकडून जे जे शक्य होत असेल ती सेवा प्रत्येकाने दिली पाहिजे. वृत्तांना धन द्यावे धनिकांनी, श्रम द्यावे श्रमिकांनी. आणि याच्यातून एक चांगला अनुभव भारताला येत आहे, भारताच्या नागरिकांना येत आहे. अनुभव संतांनी घेतले, राष्ट्रसंतांनी संग मिळाया जीव जुरे माझा प्रभू रे, जीव जुरे माझा प्रभू रे, जीव जुरे माझा. वंदनीय राष्ट्रसंतांनी अनुभव घेण्यासाठी महाराज म्हणतात की मलाही चांगल्या अनुभव जीवनात आला पाहिजे आणि यासाठी जीव जुळतो भगवंता माझा. आणि म्हणून प्रत्येक माणसाने कुठल्या शोध घेतला पाहिजे आणि गेलं पाहिजे. अगदी राष्ट्रसंत सांगतात म्हणून जाओ की शरण में जो सत्य दिखावे, मानव धर्म के दीप को घर घर में जलावे. ज्याच्याकडे चांगला आहे, ज्याच्याकडे आपण गेल्यानंतर या मानवी जन्माचं सफल होत असेल तर का नाही जावं. खूप शिका महाराज म्हणतात, खूप शिका. कोणी सांगितलं नका शिकू, पण शिक्षणासोबत इतर गोष्टी असल्या पाहिजे. नुसते नको उच्च शिक्षण, हे तो मागील युगी गेले लपोन. आता भावा कष्टिक बलवान सुपुत्र भरत. सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हणतात. शिकलंच पाहिजे, पण ते शिकल्याबरोबर त्याच्या सोबत त्याच्या जोडीला जर सुसंस्कार नसेल तर मग शिक्षणही कामाचं नाही. शिक्षणासोबत सुसंस्कार असणे गरजेचं आहे. वंदनीय राष्ट्रसंतांनी समाजाला सांगितलं, गाडगे महाराजांनी सांगितलं, डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं, शिक्षणासोबत समाजाची काहीतरी माझी जिम्मेदारी आहे, ही विसरता येणार. कारण की शेवटी हेच पोरं उद्या शाळा शिकत असताना देशाचे सांगून गेले. आजचे सान बालक उद्या तरुण कार्यकर्ते होतील, गावाचा पांग फेडतील उत्तम उत्तम गुणांनी.
सगळं आहे. आणि त्यामुळे शिक्षणाची जिम्मेदारी सुद्धा तरुणांनी समजून घेतली पाहिजे. ती जबाबदारी घरातल्या आई वडिलांनी त्यांना समजून सांगितली पाहिजे. कीर्तनकार प्रवचनकाराच्या बैठकीत कीर्तनात तरुण मुलं जास्त मंडळींनी केला पाहिजे, त्या गावकरी मंडळींनी केला पाहिजे. सध्या आता 1 वर्ष काही करायचं काम नाही. 1 वर्षापर्यंत काही मला नाही वाटत की आपल्याला सर्वांना एकत्रित येऊन बसून काम करता येईल. पण वंदनीय राष्ट्रसंतांनी काम करत असताना अनेक संकट राष्ट्रसंताला आले, पण राष्ट्रसंतांनी काम नाही थांबवलं. आजच्या युगात आमच्याकडे अनेक साधनं आहेत. मी संत महाराजांच्या नगरीत बसून आज तुमच्या लोकांपर्यंत इतक्या दूरपर्यंत इथून पोहोचतोय. टीव्ही, इंटरनेट, कम्प्युटरचं युग आहे आणि या युगात आम्ही नक्कीच हा विचार केला पाहिजे की संतांचे विचार घराघरापर्यंत आम्हाला कसे पोहोचवता येतील. कारण शेवटी हे विचार घराची संजीवनी आहे. संतांचा विचार जोपर्यंत घरापर्यंत येत नाही तोपर्यंत जीवन सुंदर बनू शकत नाही. शेवट करण्या गोड देरे हरी संत पदाची जोड. संत पदाची जोड. आणि म्हणून सज्जन हो, संतांचे विचार पोहोचवण्यासाठी आम्ही आमच्या अनेक माध्यमांशी तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. पण हे विचार तुमच्यापर्यंत न पोहोचवता तुम्हाला हे विचार पुन्हा पुढे समाजापर्यंत पोहोचवायचे आहेत. आणि म्हणून वंदनीय राष्ट्रसंतांचं जे समग्र वाङ्मय आहे, हे वाङ्मय आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या हातून झोपडपट्टी. आणि म्हणून सज्जन हो, दिवस रोजच्या आपल्या दैनंदिनीमधून जर आपण 1 रुपया फक्त बाजूला काढला, रोजच्या दैनंदिनीमधून फक्त 1 रुपया, 365 दिवसाचे 365 रुपये होतात. त्या 365 रुपयाचं आपण जर संत वाङ्मय घेतलं आणि ते संत वाङ्मय जर तरुण मुलीला, तरुण पोरांना आपल्या हातून जर ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलं आणि त्यांना जर आपण विनंती केली की हे वाङ्मय तुम्ही वाचा, ज्यामुळे तुमच्या जीवनाची संध्याकाळ चांगली होईल. ते वाङ्मय जर त्या परिवारात प्रचारक, मला असं वाटतं कोणीच नसणार. रोजचा 1 रुपया काढा, 365 रुपयाचं संत वाङ्मय घेऊन 365 रुपयाचं वाङ्मय एका परिवारात. आज आपण खरंच असे लोक जर निवडले 365 रुपयावाले आणि संतांचं वाङ्मय त्या लोकांपर्यंत पोहोचेल की ज्यांना खरंच आज कुठेतरी रस्ता दिसत नाहीये, कुठेतरी भरकटलेले आहे. तुम्ही म्हणतात कसे भरकटलेले आहे? सांगतो, लोक आज जरी टीव्ही, इंटरनेट, कम्प्युटरचा युग आहे, पण काही चालाक साधू आजही पोट इतकं चांगलं भरून राहिले समाजाच्या भरोशावर की खरं तत्वज्ञान पोहोचूच नाही देऊन राहिले, फक्त स्वतःपुरते जगून राहिले. करून घेऊन जायचा आणि त्यांनी मग त्या गावात धोंडी पिटवली. एक साधू महात्मा आलेले आहेत. ते साधू महात्मा तुम्हाला तुमच्या कानात फक्त फूक मारणार आहे. फूक मारता बरोबर तुम्हाला गुरुमंत्र मिळेल. फूक मारणे म्हणजेच गुरुमंत्र आहे त्यांचा. आणि तो त्यांनी तुमच्या कानात ती फूक मारली की दुसऱ्या दिवशी दुपारून 4 वाजता तुमच्या घरात पैशाचा पाऊस पडेल. पूर्ण गाव मारायला. असं करता करता पूर्ण गाव झालं. आजूबाजूचे गाव होते ते गावही उलटले. चर्चा माहीत पडली तर शेवटी संध्याकाळ झाली. हा महाराज आता इतका थकला होता फुका मारू मारू. त्याने याच्या शिष्याला सांगितलं, म्हणजे मी एवढा थकलो आता फुकही निघून नाही राहिली माझ्या पोटातून. एनर्जी संपली म्हणे सगळी. आता नाही मी फूक मारू शकत. तो म्हणे नाही हो महाराज, असं काय करता? एवढी मोठी गर्दी आहे, 100 रुपये लोकांच्या हातात आहे, असं काय करता तुम्ही? मारा फूक. तो म्हणे नाही, आता फूक मारू शकत नाही, सगळं पोटातली हवा संपली. काय करणार, एवढी मोठी गर्दी आहे. त्या शिष्यानं तो म्हणे सायकल दुरुस्त करणाऱ्याचं दुकान असेल, तिथून सायकल हवा मारायचा पंप घेऊन येतो. तो पंप मी माझ्या हातात ठेवतो, मी इकडून हवा मारतो, तुम्ही त्या पंपाची
मारला, तो कानात पकडला, इकडून हा शिष्य जोरात तो ते हँडल मारायचा आणि महाराज कानात मडी पकडायची, कानात आवाज यायचा, 100 रुपये घ्यायचे, तरी लोकांनी 100 दिले. सज्जन हो, आज खऱ्या तत्वज्ञानाची गरज आहे समाजाला. समाजाला भरकटणारे जगात जिवंत आहे आणि चांगलं पोट भरून राहिले. आणि म्हणून अशा लोकांपासून भोळ्या बाबड्या जनतेला, समाजाला वंदनीय राष्ट्रसंताच्या खऱ्या तत्वज्ञानाची गरज आहे. आणि हे तत्वज्ञान पोहोचवण्यासाठी मी तुम्हाला तुमच्यासमोर हा विषय मांडला की रोजचा 1 रुपया याप्रमाणे 365 रुपयाची संत वाङ्मय घेऊन आपल्या परीने दरवर्षी दान करत जा. असं समजा की तुम्हाला एक तीर्थ घडेल. 300 परिवारात जाऊन जर देता किंवा अनेक ठिकाणी जाऊन त्याच्यातले पुस्तक वाटप करता, ते ग्रंथ वाटप करता, ग्रामगीता घ्या, लहर की बरका घ्या, भजनाची पुस्तकं घ्या, भरपूर असं साहित्य वंदनीय राष्ट्रसंताचं आहे. आणि हे सगळं जर तुम्ही करता तर असं समजा एखाद्या तीर्थावर गेल्यानंतर जे पुण्य तुम्हाला मिळतं ते पुण्य तुम्हाला रुपयात संतांचं वाङ्मय दिल्यावर मिळेल याची कारण वंदनीय राष्ट्रसंतांचं वाङ्मय तोपर्यंत हा देश सुद्धा सुंदर बनू शकत नाही. लक्षात ठेवा, वंदनीय राष्ट्रसंतांचं वाङ्मय या देशाला तारू शकतं. वाङ्मय म्हणजे सर्व संतांचं वाङ्मय आला त्याच्यात. लक्षात ठेवा, वंदनीय राष्ट्रसंतांच्या वाङ्मयात सर्व संत येऊन बसलेले आहेत. समाजाची बुद्धी कमी झाली म्हणून आज समाजाला ग्रामगीता आपल्याला पोचवावं लागते, जी वंदनीय राष्ट्रसंतांनी सोपी करून दिलेली आहे. याचा अर्थ इतर संतांचं तत्वज्ञान दर्जेदार आहे, या काही शंका नाही. वाचता येते आणि समजते. आणि म्हणून सर्वांना विनंती करेन की जीवनाचा पेपर सुंदर सोडवण्यासाठी, संतांची छत्रछाया आपल्या घरावर राखून ठेवण्यासाठी, जीवाचा शेवट गोड करण्यासाठी सर्वांनी आपल्या माध्यमातून संत वाङ्मयाला गुरुकुंज आश्रम येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्री गुरुदेव प्रकाशन विभाग, या विभागामध्ये हे सर्व साहित्य उपलब्ध आहे. अल्प दरात आहे, त्यामुळे सर्वांना हे घेणं शक्य होऊ शकतं. आज वाङ्मय समाजापर्यंत पोहोचू शकतो. मोबाईलच्या माध्यमातून आम्ही प्रवचन कीर्तन केले, यामधून वंदनीय राष्ट्रसंतांचं सगळं तत्वज्ञान पोहोचवता नाही येत, बाकी त्यासाठी भरपूर वेळ लागतो. पण दिलेलं तत्वज्ञान पुन्हा पुन्हा आठवणीत राहावं यासाठी आम्हाला वंदनीय राष्ट्रसंतांचं वाङ्मयच घ्यावं लागेल. आणि त्यासाठी एक लॉकडाऊन मध्ये हा चांगला प्रयत्न आहे की प्रत्येक शाळा नाही, कॉलेज नाही, त्याचा चांगला उद्धार तुमच्या वाङ्मयाच्या माध्यमातून. आणि म्हणून सर्वांनी हा एक चांगला सुंदर असा प्रयत्न करावा. आणि हे जर या जन्मात नाही घडले तर घडेल कधी? महाराज म्हणतात, हे न जयाला घडले त्याचा जन्म फुका गेला, विचारा जाऊन शहाण्याला, विचारा जाऊन शहाण्याला. सज्जनो, आमची जिम्मेदारी आहे, आम्ही त्या जिम्मेदारीच्या आम्ही नक्कीच वंदनीय राष्ट्रसंतांनी जे स्वप्न या भारतासाठी पाहिलं होतं ते स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकू असं मला वाटते. कारण हे फुकाचं तत्वज्ञान आहे. राष्ट्रसंत सांगतात, शांती सुखाचे आगर भरवे आपण करुणी तुझ्या तरावे. तुझ्याला तारता आलं पाहिजे, इतरांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे, तर ते समजेनो. तुम्ही याची पावती पाहिजे असेल तर राष्ट्रसंत सांगतात की दुसरे को सिखा जो तुझे सद्गुण आहे. तुम्हाला स्वतःला जर सद्गुणी आहात तुम्ही असं म्हणून घ्यायचं असेल तर तुमचं तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे.
मग एखाद्याला बोलता येत नसेल त्यांनी काय करावं, तर त्यांनी संत वाङ्मय घेऊन दरवर्षी एका परिवारापर्यंत पोहोचवावं अशी तुम्हाला विनंती करतो. झालेली सेवा श्री संत मोजरकर महाराज यांच्या चरणी, वंदनीय राष्ट्रसंताच्या चरणी, माऊली ज्ञानेश्वराच्या चरणी, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी आणि ज्यांच्या नगरीतून मी हे प्रवचन केलं असे माझे सद्गुरु गजानन महाराज यांच्या चरणी अर्पण करतो. मला दिलेली सेवेबद्दल आदरणीय आणि याच ठिकाणी थांबतो. पुंडलिकावर देवरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु गजानन महाराज की जय. कर्मयोगी गाडगे महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज